मोटरसायकल घेऊन इथे शहरामध्ये रॅली काढल्या गेल्या। आज पूर्ण त्याचा एव्हिडन्स आहे की इथे भुसावळचे गुंड लोक आणले गेले। आज ते कॅमेऱ्यात कैद आहे, असं पण नाही की काहीतरी मी बोलते आहे म्हणून, माझा तो स्वभावही नाही, जे आहे तेच मी बोले। असे लोक इथे आणले। जय महाराष्ट्र। भारतीय जनता पक्षाच्या खासदार आणि मंत्री रक्षा खडसे जर यांच्यावर अशी वेळ येत असेल तर या राज्यामध्ये निवडणुका ह्या कुठल्या पद्धतीने झाल्या याचा अंदाज लावता येऊ शकतो। खुद्द मंत्री आणि भाजपच्याच खासदार जर म्हणत असतील की 40 ते 50 गुंडांनी माझ्या गाडीला घेराव घातला, तर या राज्याची, या देशाची कायदा सुव्यवस्था किती खालच्या पातळीवर गेली आहे। आणि आता झालेल्या नगरपालिका निवडणुका किंवा होऊ घातलेल्या महापालिका निवडणुका ह्या नेमक्या कोणत्या वातावरणात होणार आहेत, कुठल्या पद्धतीने होणार आहेत, याचं हे उदाहरण आहे। काय झालं या राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेचं? म्हणजे आपण लालू प्रसाद यादवांना शिव्या घालायचो की त्यांचं जंगल राज होतं। देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रामध्ये जंगल राज आणलंय। देवेंद्र फडणवीसांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रामध्ये जंगल राज चालू आहे। आणि या विरोधात आता आपल्याला एकजुटीने उभं राहावं लागणार, कारण आज ज्या गोष्टी राजकीय व्यक्तींसोबत होत आहेत त्याच गोष्टी उद्या कदाचित सर्वसामान्य माणसासोबत देखील होऊ शकतात। आणि सर्वसामान्य माणूस म्हणजे कोण? नागरिकांच्या योग्य हक्कांसाठी लढणारा कुठलाही माणूस हा सर्वसामान्यच असतो। आणि मग जो कोणी व्यक्ती अशा पद्धतीने आवाज उठवल, तो राजकीय जरी नसला तरी त्याची अशाच पद्धतीने गळचेपी भविष्यात होऊ शकते। म्हणून येणाऱ्या निवडणुका या सर्वसामान्य माणसाने हातात घेतल्या पाहिजेत आणि या जंगल राजची सुरुवात करणाऱ्या देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीला धडा शिकवलाच पाहिजे। जय महाराष्ट्र।